नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत टिमकी दादरा पुल या भागात चाकू हल्ल्याची घटना घडली, ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला। तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली। नागपुरातल्या टिमकी परिसरातील दादरा पुलिया येथील शिवनाग मंदिराजवळ हा चाकू हल्ला झाला। आरोपी निशांत उर्फ मच्छर यानं कोणत्याही कारणाशिवाय श्याम चंदन बावनेवर हल्ला केला। आरोपीनं प्रथम भांडण केलं आणि श्यामला शिवीगाळ केली, त्यानंतर चाकूनं वार केले। यात तो गंभीर जखमी झाला। गंभीर जखमी अवस्थेतील श्यामला ताबडतोब मेयर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय। तर फिर्यादी श्यामचे वडील शंकर चंदन बावने यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्या आधारे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली। आरोपी निशांत हा कुख्यात गुन्हेगार असून तो भाजी विक्रेता म्हणूनही काम करतो। यातील आरोपी ह्याला त्वरित अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला माननीय न्यायालयासमक्ष आज रोजी आम्ही हजर करीत आहोत आणि जखमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रेकॉर्डवरील आरोपी निशांत ह्याचा पूर्व गुन्हेगारीचा पार्श्वभूमी सुद्धा त्याला आहे।